माऊल्या रस्त्यावर आल्या होत्या, त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाहीयेत. आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाहीयेत. यांनी काय दिलं नाही. आणि ते महाविकास आढळले ते तर कोणते शान आहेत. त्यांनी 40 वर्ष काय दिलं नाही. होतं ते आरक्षण घातलंय आमचं. परंतु आता आमच्यावरतीच विश्वास आहे. आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहेत. 100% जिंकणार आहेत. यांना किती आडू येऊ द्या. दुसरा प्रश्न असा आहे, प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे आलेले होते. महाविकास आघाडीच्याही विरोधात महायुतीच्या देखील विरोधात कोणाला मतदान करायचं? समाजाला कळालंय कोणाला करायचं. शेवटी ओळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरची आम्हाला. आणि त्यांनीही काय दिलेलं नाही. महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही. समाज वंचितचा प्रकाश आंबेडकर तुम्हाला येऊन भेटले होते. नाही. आता आम्ही जर 30 तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास 6 जाती धर्माचे लोक एकत्र होतो. ते नाव आज सांगून टाकतो, जाऊ द्या. दलित बांधवही सगळे सोबत होते, मुस्लिम बांधवही होते, लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि 12 बलुतेदार पण होते, मुस्लिम सुद्धा सगळे होते. मराठा आणि हे एकत्र आले असते त्यांचा उलटा कार्यक्रम लागला असता. पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आहे आणि आपल्याहून राजकारणात गणित समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत. आपण राजकीय परिपक्व पाहिजे. आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलनं करू शकतो, परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाहीत. आपण तिथे समीकरण जुळले पाहिजेत, तरच समाजाचं भलं होतं. नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं. मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो. म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा, मजा बघा. आणि सध्याची पोझिशन अशी आहे की मराठी कोणाच्याच सभेला जात नाही, कोणाच्या